नमस्कार, मी गौरव कुमार दीपकराव धर्माळे आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनता बंधू भगिनी आणि माझ्या विद्यार्थी मित्राचे ग्रीशा करियर्सच्या अगदी नवीन सेशनमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण मित्रांनो काळ, काम आणि मजूर हा प्रकरण घेऊन आलेलो आहो आणि हा प्रकरण तुम्हाला अगदी बेसिक पासून तर याची काठिण्य पातळी हळूहळू वाढत आपण एक एक उदाहरण यावरील बघणार आहोत। तर चला मित्रांनो, उशीर न करता कुठलेही वेळ वाया न घालवता आपण येथे काळ, काम आणि मजूर यावरील उदाहरणे बघूया। सुरुवातीला आपण याचा बेसिक पाया जो आहे ते जाणून घेऊया, त्यानंतर याच्यावरील आपण उदाहरणे बघूया। बघा, समजा इथे मी प्रकार लिहितो। पहिला प्रकार एक, प्रकार पहिला, ठीक आहे। आता प्रकार पहिल्यामध्ये बघा, समजा एक मनुष्य आहे। आपण येथे काम, काळ आणि मजूर, काम, काळ आणि मजूर वरील उदाहरणे बघणार आहोत, ठीक आहे। काम, काळ आणि मजूर। आता बघा, एक मजूर आहे। समजा ए नावाचा व्यक्ती आहे, मजूर आहे, ए नावाचा मजूर आहे, ठीक आहे। त्या ए नावाच्या मजूरला कुठलेही एक काम, समजा ए नावाच्या मजूरला एक काम करण्यास समजा 10 दिवस लागतील, ठीक आहे। कुठलेही काम करण्यासाठी त्याला 10, आता एक कुठलेही काम आहे म्हणजे समजा आता एक विहीर खोदायची असल्यास, एक विहीर आहे, विहीर खोदायची असल्यास त्याला 10 दिवस लागतात, ठीक आहे। कुठलेही एक काम गृहीत धरा। आता ते काम त्याला करायला 10 दिवस लागतात, कुठलेही एक काम करायला 10 दिवस लागतात, ठीक आहे। मग एक काम करायला जर 10 दिवस लागतात तर त्याला तुम्हाला लिहावं लागेल, एक काम करायला 10 दिवस म्हणजे 1/10, ठीक आहे। एक काम करायला 10 दिवस तर 1/10। समजा तेच काम करायला जर त्याला 20 दिवस लागत असेल तर 1/20, किंवा तेच काम त्याला करायला 25 दिवस लागत असेल तर एक काम करायला 25 दिवस म्हणजे 1/25। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे। एक काम करायला 10 दिवस लागत असेल तर 1/10, एक काम करायला 20 दिवस लागत असेल तर 1/20, आणि एक काम करायला 25 दिवस लागत असेल तर 1/25, एक काम करायला 50 दिवस लागत असेल तर 1/50। अशा प्रकारे तुम्हाला लिहावं लागेल। आता बघा मित्रांनो, मजूर आहे, एका मजूरला एक काम करण्यास 10 दिवस लागतात, ठीक आहे। एका मजुराला एक काम करण्यास 10 दिवस लागतात, पण तो ऐदी थोडासा म्हणजे मजूर काय आहे, आयतखोर आहे, त्यानं काय केलं, 10 दिवसाच्या ऐवजी त्यानं 5 दिवस काम केलं, ठीक आहे। आता एक काम करायला 10 दिवस लागतात, पण तो व्यक्ती, तो मजूर काय होता, आयतखोर होता, त्याला कंटाळा येत होता, म्हणून त्यानं काय केलं, 5 दिवस काम केलं। म्हणजे काम किती झालं मित्रांनो, 5/10 किंवा 5×1=5, 5×2=10 म्हणजे 1/2, ठीक आहे। काय म्हटलं मी की एक काम करायला 10 दिवस लागतात, पण त्या आयतखोर मजूरने, ऐदी मजूरने, कंटाळखोर मजूरने 5 दिवस काम केलं, म्हणजे ते काम किती झालं, 1/2 किंवा 5/10। तेच जर एक काम करायला 10 दिवस लागतात आणि त्या व्यक्तीने 4 दिवस काम केलं, 4 × 1 म्हणजे 4/10। एक काम करायला 10 दिवस लागतात, एखाद्या मजुराने 6 दिवस काम केलं तर 6×1=6, 6/10। एक काम करायला 10 दिवस लागतात, मजुराने 7 दिवस काम केलं तर 7/10। अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल मित्रांनो, ठीक आहे। एक काम करायला 10 दिवस लागतात आणि त्यानं 10च्या 10 दिवस काम केलं, म्हणजेच 10×10 100, एक काम पूर्ण झालं, ठीक आहे। एक काम करायला 10 दिवस लागतात, त्याने 10 दिवस काम केलं, म्हणजे ते काम काय होत आहे, पूर्ण होत आहे, म्हणजे एक काम पूर्ण होत आहे। अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। एक काम करायला 20 दिवस लागतात, एक काम करायला 20 दिवस लागतात, पण मित्रांनो काम केलं फक्त 2 दिवस, म्हणजेच बे भागेला 10 भागेला 20, म्हणजेच बे 10 20 म्हणजे 1/10, ठीक आहे। येत आहे लक्षात मित्रांनो तुम्हाला? खूपच इझी आहे, खूपच सोपी आहे, असं काही फारसं काही कठीण नाही आहे। एक काम करायला 25 दिवस लागतात, पण मजुराने केलं काम 20 दिवस, म्हणजे 20×1=20 भागेला 25, म्हणजेच 5×4=20, 5×5=25, 4/5। अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं। आता हे एवढं डीपली का शिकवतो मित्रांनो, कारण याच्यावरच तुमचे आधारित समोरील एक्झाम्पल, आता आपण जे काही समोरील एक्झाम्पल घेणार आहोत ते यावर आधारित आहे, ठीक आहे। तर कळत आहे इथपर्यंत, तुम्हाला समजत आहे इथपर्यंत, काही कोणाला दुमत नाही, काही अडचण नाही,
बघा परत मी सांगतो तुम्हाला, बघा एखादा व्यक्ती आहे, समजा विशाल, विशाल नावाचा व्यक्ती आहे. विशालला एक काम पूर्ण करण्यास त्याला लागतात 5 दिवस. ठीक आहे, एक काम पूर्ण करण्यास त्याला लागतात 5 दिवस. म्हणजे ते काम होईल मग 1/5. एक काम करायला 5 दिवस म्हणजेच 1/5. पण या विशालनं काय केलं, 5 दिवस लागत आहे एका कामाला. हा विशाल काय आहे, हा विशाल आहे एकदम आळशी. यानं केलं फक्त 2 दिवस काम. यानं किती केलं मित्रांनो, फक्त 2 दिवस. म्हणजे 5, अरे मित्रा 5 दिवसाचं काम आहे तर 5 दिवसाचं 5 दिवसही काम करणं, तू 2 दिवस कशाला लावत आहे. पण यानं 2 दिवस काम केलं. मग 2 दिवस काम केलं तर ते काम झालं मित्रांनो 2 म्हणजे 2/5. हे झालं त्या विशालनं केलेलं काम. आता एक काम करायला 5 दिवस लागतात, पण त्यानं 2 दिवस काम केलं. मग आता शिल्लक काम किती आहे, तर बघा शिल्लक काम इथे बघा 1 वजा हे जे त्यानं केलेलं काम, किती काम आहे 2/5. म्हणजेच 5 × 5, 5 मधून 2 गेल्यास 3/5 हे आहे शिल्लक काम. ठीक आहे, म्हणजेच विशालने काय केलं, एक काम पूर्ण करायला 5 दिवस लागतात, त्यानं 2 दिवस काम केलं. म्हणजे हे झालं त्याचं केलेलं काम आणि हे आहे शिल्लक काम. ठीक आहे, याचप्रमाणे समजा आता 1 दिवस आहे, एक काम करायला 7 दिवस लागत आहे. आणि एखाद्या व्यक्तीनं, आता हे झालं विशालचं उदाहरण. आता आपण आणखी एखाद्या दुसऱ्याचं उदाहरण बघूया. एक काम करायला 7 दिवस लागत आहे आणि त्या पठ्ठ्यानं केलं 3 दिवस काम. ठीक आहे, 7 दिवसाचं काम आहे, 7 दिवस लागणार आहे, त्यानं 3 दिवस काम केलं. म्हणजे हे झालं 3/7. म्हणजे हे झालं काम, त्यानं केलेलं काम. ठीक आहे, आणि शिल्लक, मग शिल्लक काम किती आहे, तर शिल्लकमधून तुम्हाला काय करावं लागेल, 1 मधून केलेलं काम वजा करावं लागेल. म्हणजेच 7 × 7 याचा आणि याचा गुणाकार, 7 × 7, 7 मधून 3 गेल्यास 4/7 हे आहे शिल्लक काम. ठीक आहे, म्हणजे केलेलं काम मधून जे पूर्ण काम आहे ते काय करायचं, वजा करायचं. तुम्हाला काय मिळेल, शिल्लक काम मिळेल. तर अशा प्रकारे मित्रांनो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यावरच आधारित आपण एक उदाहरण बघूया, प्रकार नंबर 1 मधलं. तर बघा मित्रांनो, राम एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. म्हणजेच रामाला, एक राम नावाचा व्यक्ती आहे, त्या रामाला एक काम पूर्ण करण्यास 12 दिवस लागतात. ठीक आहे, आता त्या व्यक्तीला 12 दिवस लागतात, पण त्यानं फक्त 5 दिवस काम केले. ठीक आहे, जर रामने 5 दिवस काम केले तर शिल्लक काम किती व शिल्लक काम किती टक्के आहे, तुम्हाला इथे टक्के म्हणजे उरलेलं काम टक्क्यामध्ये सुद्धा काढायचं आहे. ठीक आहे, तर अगदी सोपा प्रश्न आहे मित्रांनो, काहीही घाबरण्याचं कारण नाही. बघा, एक काम करायला रामला लागतात 12 दिवस म्हणजे 1/12. ठीक आहे, एक काम करायला 12 दिवस लागतात, पण 1/12 झालं. पण त्यानं किती दिवस काम केलं, फक्त 5 दिवस. म्हणजे त्याला गुणायचं 5 ने. 5 × 1 5/12 हे झालं रामनं केलेलं काम. ठीक आहे, रामने केलेले काम. ठीक आहे, पण तुम्हाला शिल्लक काम किती आहे ते विचारलेलं आहे. मग शिल्लक काम करण्यासाठी, शिल्लक काम काढण्यासाठी तुम्हाला 1 मधून म्हणजे जे काम आहे त्या कामामधून त्यानं केलेलं काम काय करावं लागेल, वजा करावं लागेल. म्हणजे 12 × 1 12, 12 मधून 5 गेले 7/12 हे आहे मित्रांनो शिल्लक काम. शिल्लक काम. ठीक आहे, रामने 5/12 काम केलं तर 7/12 काम शिल्लक ठेवलं. ठीक आहे, हे झालं शिल्लक काम. आता त्या शिल्लक कामचे तुम्हाला पर्सेंटेज काढायचे आहे, टक्के काढायचे आहे. मग तुम्हाला चांगल्या तऱ्हेनं माहीत आहे की टक्के काढणे म्हणजे काय, 100ने गुणणे. म्हणजेच 7/12 × 100. 7/12 जे शिल्लक काम आहे त्याला आपण काय करू, 100ने गुणूया. 100 × 7 म्हणजे 700 आणि 700/12 म्हणजे 12×5 = 60, 12×7 = 72. 12×5 = 60, उरले किती 10, 100. 12×8 = 96, 96 उरले 4, 0 पॉईंट. 12×3 = 36, 12×3 = 36 परत उरले 4, 0, 12×3 = 36. म्हणजेच हे झाले मित्रांनो
58.33% काम काय आहे, शिल्लक आहे. किती आहे मित्रांनो, तर 58.33% काम काय आहे, शिल्लक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा झाला पहिला प्रश्न. रामला एक काम करायला 12 दिवस लागतात, तर त्याने फक्त 5 दिवस काम केलं, तर त्याचं शिल्लक काम किती आहे, शिल्लक काम आहे 7/12 आणि त्याला जर आपण टक्केमध्ये काढलं तर 58.33% त्याचं काय आहे, शिल्लक काम आहे. अत्यंत सोपा प्रश्न आहे. आणखी बघूया अशाच प्रकारचा प्रश्न. तर बघा मित्रांनो, किरण हा एक काम 25 दिवसात पूर्ण करतो. ठीक आहे, एका कामाला एक काम करण्यासाठी किरणला 25 दिवस लागतात. मग एक काम करायला 25 दिवस म्हणजे 1/25. जर किरणने फक्त 4 दिवस काम केले, आता एक काम करायला 25 दिवस पण त्यांनी फक्त 4 दिवस काम केले, म्हणजे 4 × 4, 4/25, 4/25 एवढे काम केले किरणने. आता तुम्हाला विचारलं आहे की किती टक्के काम उरेल, म्हणजे तुम्हाला शिल्लक काम काढायचं आहे. मग शिल्लक काम काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो, शिल्लक काम काढण्यासाठी तुम्हाला 1 मधून 4/25 काय करावं लागेल, वजा करावं लागेल. तर 25 × 25, 25 मधून 4 गेल्यास 21/25 हे आहे शिल्लक काम. तर शिल्लक काम तुम्हाला टक्केमध्ये विचारलेलं आहे, म्हणजेच 21/25 गुणिले 100. 25 × 25, 25 चोक 100 आणि 21 गुणिले 4 म्हणजे 21 चोक 84% काय आहे, काम शिल्लक आहे. म्हणजे त्यांनी फक्त 16% काम केलं. ठीक आहे, याच उदाहरणाला तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सोडवता येते. बघा, एक काम करायला 25 दिवस लागतात, पण त्याने काम केलं फक्त 4 दिवस, म्हणजे 4/25. 4/25. आता 4/25 म्हणजे हे झालं त्याचं केलेलं काम. आता केलेलं काम तुम्ही त्याला टक्क्यामध्ये काढा. मग केलेलं काम किती आहे, तर 25 × 25, 25 चोक 100 म्हणजे 4 चोक 16% काम त्यानं पूर्ण केलं. ठीक आहे, किरणने काम किती केलं आहे, 16%च काम केलं आहे. मग 100 पैकी जर 16% काम केलं तर उरलं किती, 84% काय आहे, शिल्लक आहे. तुम्ही या पद्धतीने सुद्धा 84% काढू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या सेशनमध्ये, या व्हिडिओमध्ये, या लेक्चरमध्ये इंट्रोडक्शन म्हणजेच काळ, काम, मजूर या चॅप्टरचं, या प्रकरणाचं इंट्रोडक्शन बघितलं आणि प्रकार क्रमांक 1 सुद्धा बघितला. आता प्रकार नंबर 2, 3, 4 आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत धन्यवाद.